हाय मैत्रिणींनो, कशात झालं का जेवण तुमचं सगळ्यांचं? बघा आता शूट केलेला माझा हा व्हिडिओ आहे. तर बघा गावाकडून आमचे छोटे देर आल्यात बघा, शेतातले आमच्या वांगे आणि हरभरा, अजून तुम्ही काय म्हणता ते वाळकं, हां ते तसलं सगळं म्हणजे रानमेवा म्हणतो आपण, रानमेवा म्हणू शकतो. हे सगळं आमच्या देराने घेऊन आलेलं. तर बघा आमच्या गावाकडची गावरान वांग्याची भाजी मी बनवते. इकडं ठेवलं आहे बघा चहा, कारण आमचे देर आणि दीदीचे पप्पा गेलेत बाहेर, कारण त्यांना मी कधी म्हणजे शूटमध्ये तर घेऊ शकत नाही, कारण त्यांना मी व्हिडिओ असं काय काढते वगैरे असं काय माहीत नाही त्यांना, त्यामुळं मी त्यांना घेऊ शकत नाही आहे आणि ते दाखवू पण शकत नाही. असं झालं आहे माझं. या काळा चहा प्यायला बघा, माझा काळा चहा प्यायचं चाललं आहे. आता वाजल्यात बघा संध्याकाळचे 7 वाजल्यात. थोडा शूट घेते बंद करते, थोडा शूट घेते बंद करते. वांगे कापायचं चाललं आहे बघा माझं तुम्हाला बोलत बोलत. आणि काल आता 2-4 दिवस झालं माझा काय फुल व्हिडिओ आलेला नाही आहे, कारण इकडं तिकडं चालू आहे आणि थंडी पण आहे खूप, आणि त्याच्यामध्ये ना जरा चिक्कूला पण सर्दी खोकला झाला आहे. आणि माझी पण थोडीशी म्हणजे तब्येत बरी नव्हती थंडीमध्ये, कारण मला पण असं वात्या म्हणतो ना आपण, गुडघे घोटे असं म्हणतो ना, ते पण मला असं जरासं पायाला जरा मुंग्या वगैरे येत आहेत, त्यामुळं जरा थंडच पडली आहे मी. आज सकाळपासून थोडी बरी वाटते. आणि माझ्या तोंडाला बघा असं झर पण उठलं, हे बघा इथं बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी दाखवते थांबा जरा. आणि साडी बघा मी केवढी दिल्लीला खवली आहे साडीवर रिकवून टाकली आहे बघा मी, स्वयंपाक करते म्हणून. हे बघा, आणि मला सगळे म्हणतात की तुझं वजन लय वाढलंय. खरंच वजन वाढले का मला ते पण नक्कीच कमेंटमध्ये सांगा. खायला काय आपल्याला कमीच नाही म्हणल्यासारखं झालं आहे असं, कारण रात्री बघा मी डिंकाचे लाडू केले होते. तर काय झालं, मी डिंकाचे लाडू म्हणजे मी कधी खाल्लेले नाही आहेत, पहिल्यांदाच मी लाडू खाल्ल्यात डिंकाचे. आणि बऱ्याच ताईंना माहिती आहे की डिंकाचे लाडू खूप चांगले असतात आणि पौष्टिक असतात, पण मला चिकट वस्तू होत नाही आहो मला. तर तुम्हाला वाटतं की चिकट वस्तू म्हणजे काय, त्यात काय एवढं असं नवले, असं काय नाही आहे. चिकट म्हणजे भेंडीची भाजी, चिकट म्हणजे साबुदाण्याची खीर, चिकट साबुदाण्याचे पापड किंवा डिंक, हे सगळे बघा असे चिकटच असतं. तर बघा मस्त माझा स्वयंपाक तयार झाला आहे. भरल्या मस्त गावाकडच्या वांग्याची भाजी बनवली मी, हिरवं वाटण घालून बनवली बघा. आणि मी मस्त इकडं बघा बोलत बोलत तुम्हाला मी भाकरी पण केली, भाजी पण केली. आणि इकडं सलाद कापून घेतले, काकडी बीट गाजर, आणि मुगाचं वरण आहे सकाळचं, बटाट्याची भाजी पण आहे सकाळची. आणि कुकरला बघा भात बीत लावलेला आहे मी, आणि चपात्या पण आहेत. दादांची आमच्या तब्येत जरा बरी नाही आहे, कारण त्याच्या शाळेमध्ये स्पोर्ट डे होता, तो खेळून आला आणि श्रावणी पण खेळून आली, दोघं पण थाटून गेल्यात, त्यामुळे त्यांना जेवण्याची काही एनर्जी नाही आहे दोघांमध्ये पण. पण दाजींला वांग्याची भाजी खूप आवडली. दाजी म्हणायला लागली की आपलं व्हेज कसं, आपलं व्हेज नॉनव्हेज कसं भेटतं तसं व्हेज भरलं वांगं खूप छान झालं आहे गावाकडच्यासारखं, आणि हॉटेलमध्ये पण असंच मिळतं अगं, असं म्हणायला लागले. दाजींला खूप भाजी आवडली. तुम्हाला बघायला तरी आवडली का नाही नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. बाय, गुड नाईट.